कधी कधी आयुष्याचा खरा आनंद हा गिफ्ट्समध्ये नाही, की कोणाच्या चेहऱ्यावरचं ते निष्पाप हास्य पाहण्यात असतो. यंदा दिवे पेटले, पण फक्त घरामध्ये नाही, तर त्या छोट्या मनांमध्ये जे काळोखातही उजेड शोधत होते. हा वाढदिवस माझ्यासाठी खास होता, कारण यावेळी हॅपी बर्थडे टू मी नव्हतं, तर होतं हॅपी मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. त्या लहान हाताने धरलेली मिठाई, त्या डोळ्यामधील चमक आणि त्या निरगस हसण्यात दडलेले प्रेमाचा अर्थ. कधी वाटत होतं की आपण देतोय काहीतरी, पण खरं सांगायचं तर त्यांनीच आम्हाला भरभरून काय दिलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं होस्ट आर के. पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, म्हणजेच आर के आर्ट अँड क्रिएशन्समध्ये. तर व्हिडिओचं इंट्रो पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपली आजची व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते. तर हो, आज आपण चाललो आहोत एका अनाथाश्रमाला भेट द्यायला. खरं तर खूप दिवसांपासूनची इच्छा होती. म्हणजेच आता आपण वेल सेटल्ड आहोत, चांगला जॉब आहे, आपलं यूट्यूबसुद्धा बऱ्यापैकी चालतं आहे आणि आपण दरवर्षी आपल्या फॅमिलीसोबत तर दिवाळी साजरी करतोच, पण आपल्याला अशा फॅमिलीसाठी काही करता येईल का ज्यांना त्याची खरोखर गरज असेल. आणि हाच विचार मनामध्ये ठेवून आम्ही पोचलो चाइल्ड हेवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये. तिकडे आपल्याला दोघांचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता, एक तर अन्वीचा आणि दुसरा माझा. आणि इथे जे सर होते ते आमचं इंट्रोडक्शन करून देत होते, म्हणजेच आम्ही कोण आणि कशाकरिता आलो आहोत. मला लिटरली गुजबम्स आलेले जेव्हा लहान मुलं माझ्यासाठी बड्डे विश करत होती. आता वेळ होती या लहानग्यांना स्नॅक्स देण्याची. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला हे नक्कीच ठाऊक असेल की थोड्याच दिवसांपूर्वी जे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आढळली होती, आपण त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या साईडने छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आज जे तुम्ही पाहताय ही आपली सेकंड स्टेप होती. म्हणजे जर आपण या समाजाचा भाग आहोत तर आपलंसुद्धा एक देणं लागतं या समाजासाठी. आणि अशाच काही समाजकार्यासाठी आपल्याला मदत लागते, ती म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट आणि काही फाउंडेशन्सची. आणि आजच्या या उपक्रमासाठी आपल्याला साथ लाभली होती ती म्हणजे रुक्मिणी फाउंडेशन्सची. सो स्पेशल थँक्स टू रुक्मिणी फाउंडेशन. काय पाहिजे? चॉकलेट आणले? चॉकलेट काय पाहिजे मग तुला? फटाके. जो हे करेल ना, चांगली ड्रॉइंग काढेल ना, त्याला फटाके पडवायला जाणार. या सर्व लहानग्यांसोबत आजचा दिवस स्पेंड करून असं वाटत होतं की आम्ही सुद्धा लहानच झालो. खरंच किती निरागस असतं ना हे लहानपण. पण या लहानपणाची जाणीव मात्र आपल्याला मोठं झाल्यावरच होते. आत्ता वेळ झाली होती या लहान मुलांना त्यांच्यासाठी आणलेलं स्टेशनरी आणि ड्रॉइंग बुक्स द्यायचे. आणि मग होणार होतं ड्रॉइंग कॉम्पिटिशन. आणि या ठिकाणी दिस वॉज अनएक्सपेक्टेड फॉर मी. मुख्यमंत्री माहिती आहेत ना आपले होते ते? एकनाथ शिंदे. हां, यावर सचिन तेंडुलकर. आणि तुम्ही तो कार्यक्रम बघितला का, फुलपाखरू? कोणी? वैदई. ही बघ वैदई. आणि हा बघ तो काय त्याचं नाव होतं? मानस. हे बघ त्यांना पण भेटला तो. त्याच्यानंतर तो अंकुश म्हणून माहिती आहे, दुनियादारी पिक्चर त्यातले पण आहे. सर्वांना शिव ठाकरे माहिती आहे? तो बिग बॉसमध्ये होता ना, ते येतो. ते बिल्डर जे एशियाचे चॅम्पियन आहेत ते सर्वांना भेटून आला. आणि तो काम कुठे करतो माहिती आहे? अंबानीच्या कंपनीमध्ये. बघतो जिथे गेलता ना, अंबानीच्या घरी बोलवलेलं त्यांना. हवा हा अंबानीचा घर आहे.
दरवाजाच बघ तुझा. ही लिफ्टच्या आतमध्ये डेंजर डायरेक्ट. किंवा ही एवढी मोठी लिफ्ट आहे त्यांची. आपला जेवढा रूम असतो ना. आता अंबानी येईल बघ. बाबा अंबानी हा त्याचा मुलगा. त्यांना पण तो भेटून आला. ही अंबानीची बाय. हा तो बाई त्यांची सोन मुलगी वगैरे. हां त्यांच्या घरी गेला होता आत्ता परवा गेला होता. सर्वांना भेटलाय तो असे हिरो मोठे. आणि त्याचं यूट्यूब चॅनल पण ना खूप मोठं ते पण दाखवतो. म्हणजे ना आपल्या कर्जत कालापूर पेनमध्ये कोणाचंच नाही एवढं मोठं. चालेल तुम्हाला जे पाहिजे ते करा. 141,000 131,000 म्हणजे 1,31,000 सबस्क्रायबर आहेत. आपल्या इकडे कोणाचेच नाही. किती छान वाटतं ना हे सगळं ऐकायला. म्हणजे खरं तर कोणीतरी आपली तारीफ करतो आहे आणि आपलं एक्झाम्पल देतो आहे बाकीच्यांसमोर. मला खरंच कल्पना नव्हती की मी इतकं सगळं कमवलं आहे. आणि सगळं मागचं श्रेय मात्र तुमचंच आहे. म्हणजेच मी व्हिडिओज बनवतो, स्केचेस बनवतो, पण हे सगळं पाहणारे मात्र तुम्हीच आहात. मग तुम्ही मला मोटिवेट करता की व्हिडिओज बनवत राहा, स्केचेस बनवत राहा. आणि तुम्ही आहात म्हणून मी आहे. तर इथे आता सुरुवात झाली होती आपल्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी. दिवाळी असल्यामुळे बहुतेक जण एकच ड्रॉइंग करत होते, ते म्हणजे पणतीची. आणि मग अशातच मी पणती कशी ड्रॉ करायची हे त्यांना शिकू लागलो. मला आज खरं तर तारे जमीन पर या मूव्हीमध्ये आमिर खानचा जो रोल होता ना तसं फील होत होता. खूप रिलेट करत होतो मी त्या रोलला. आजूबाजूला बसलेली इतकी लहान मुलं आणि त्यांच्यामध्ये मी ड्रॉइंग टीचर. इतक्या लहान वयामध्ये इतक्या सुंदर ड्रॉइंग्स काढत होते ना हे लहान मुलं. फडक्यातच फोडणार. सही रे ते बघून काढलं. आणि मग इथे आलं या मॅडम ज्याने बरोबर आर्टिस्टचा फायदा उचलला. हिला ड्रॉ करून हवं होतं हिचं नाव, ते सुद्धा डिझाईनमध्ये. दोन्ही आजूला माझा ऑफिस आहे. पकड. कोणी तुझी फ्रेंड आहे का? मग वाटतं त्यांनी काढलाय. कोणी काढलं? कुठला तू काढलाय का? गणपती बाप्पा मोरया. हे कोणी काढलंय? मस्त 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 मस्त. वाव भारीच 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 भारीच. गणपती बाप्पा मोरया. भारी का? भारी 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 मस्त. तू काढलं? खरं सांग कोणी काढलंय? कोणी दिले काढून? भारी. ते बघून काढलं ना मस्त. हा घेऊन जायचं. तुलाच आणलाय. वाव
हा कोण आहे हा? माझा नाही काढला ना? वाव मस्त 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 मस्त. कोण आहे हा? आणि आता माझ्याकडे एक फर्माईश आली ती म्हणजे लाईव्ह स्केचसाठी. सो हिअर इट इज. लाईव्ह स्केच पूर्ण झाल्यावर आता वेळ होती जज करायची. नॉट जज बट नंबर्स काढायचे. आणि खरंच खूप जास्त कठीण वाटत होतं नंबर्स काढायला, कारण इथे 101 कलाकार होते. सेकंड नंबर दिव्या आणि आकांक्षा. दिव्या दाखव. असू दे. हो एकदम छान असा स्केच काढलाय त्या दोघींनी. फर्स्ट नंबर गोज टू खुशी 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 खुशी. वा उलटा उलटा आहे. एकदम परफेक्ट काढला. सही आहे. छान छान. स्टेज दाखवा. हां हां एकदम डिट्टो सेम. एकदम परफेक्ट अशी डिझाईन काढली आणि त्यांनी दाखवलं. आता मात्र वेळ झाली होती या लहानग्यांना निरोप देण्याची. त्यामुळे एंडिंग थोडीशी हॅपी होण्यासाठी चॉकलेट्स आणले होते. आणि दिवाळीचं सीझन आहे म्हटल्यावर फटाके असणारच ना. तर मित्रांनो अशा प्रकारे माझा 25वा बर्थडे आणि त्याचप्रमाणे यावर्षीची दिवाळी या लहानग्यांसोबत साजरी करता आली. आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. तुम्हा सर्वांना आर्काड अँड क्रिएशनतर्फे शुभ दीपावली. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये.